महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले जेजुरी व जेजुरीचे खंडोबा यांची सासरवाडी असलेले मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे श्री खंडोबा यांची ही सासरवाडी आहे आणि खंडोबांचे या ठिकाणी प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराचे विकासाचे काम सध्या चालू आहे आणि हे काम प्रगती पथावर आहे। शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून हे काम प्रगतीपथावर आहे। या ठिकाणी लवकरच पुढच्या महिन्यात यात्रा भरणार आहे। दरम्यान JCBच्या साहाय्याने ही कामे चालू असल्याने मोठ्या प्रमाणात सर्व बाजूने खड्डे मोठी खणण्यात आलेले आहे। दरम्यान यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहेत। दरम्यान या खड्ड्यांमध्ये कुणी भाविक वगैरे पडू नये यासाठी मंदिराचे ट्रस्ट तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लक्ष घालून कुठलीही दुर्घटना होणार नाही याकडे लक्ष देणं जरुरीचं झालेलं आहे। सध्या रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक रविवारी येतात। दरम्यान लग्न सीझन देखील सध्या चालू होत आहे। आपल्या परंपरेनुसार अनेक जण लग्नाच्या अगोदर चंदनपुरी येथे येतात व नवस करतात। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवसही पूर्ण होत असल्याने नवसांचे देखील कार्यक्रम होतात। एकूणच सध्या मंदिराचे विकासाचे काम चालू असूनच लवकरच हे काम पूर्ण होईल असे पुजारी यांनी सांगितले। याबाबत अधिक माहिती देताना पुजारी यांनी सांगितले की भानुबाईसाठी बाबा इथं 12 वर्षे तपस्या केली। भानुबाईसाठी इथं आणते जेजुरगडावरून। परत भानूचं लग्न नवदुर्गाला गुप्त लागलेले, माणसाला पाणीचं लागलेले, काकण बैडीला सटाण्यापाशी देवानं काकण सोडलेले, परत बडगाव पातोऱ्याला काकण सोडलेले देवानं। कर्नाटकपासून देव परबत तिथून झाला आहे, कर्नाटकपासून देव आला आहे, तिथून देव तिथे शिवारीकडे इथं आले। दावडी निमगावला मुक्काम झाला आहे, भगोरला मंदिर आहे, रत्नागिरीला माईनं चितकळाचे आहे रत्नागिरी तिथे बी मंदिर आहे। भानुबाईचं हे चंदनपुरी माहेर आहे। 12 वर्षी देव इथे आले। वाजत गाजत देवाची पालखी पौर्णिमाला देव इथे देव मंदिरात येतात। सर्व भाविक लोक येतात। देवाची गर्जना होती। खंडेराव हे पाहुणे म्हणून ते आले। यात्रा कधी भरत असते? पौष पौर्णिमाला भरत असते। आता सध्या मंदिराचा जीर्णोद्धार होतोय त्याबद्दल माहिती द्या थोडी। भुसे साहेबची पुण्य आमचे ग्रामपंचायतचे सरपंच दादा शेलार यांच्या वतीनं पुण्याईची त्यांना काम केलं आहे, चांगलं केलं आहे आणि अजून कामच चांगली माहिती। भुसे साहेबची पुण्य भुसे साहेबचं काम आहे, मस्कोटीचं काम आहे, मस्कोटीचं हो कामं चालू आहे। आता 2 महिने झाले काम चालू व्हायला। त्यांची पुण्य आहे, सरपंच दादाची पुण्य आहे, गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं धन्यवाद लोकांच्या वतीनं सेवा भेटली।